दशक 5वा, समास 6वा, शुद्ध ज्ञान निरूपण. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवली, राममंडपा वेला गेली. श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नामे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. आहे तू जननी मदीय नकळे अज्ञान मी लेकरू. घाली गे निज प्रेम पाखर सदा, दूरी नको गे करू. प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी, नाही दुजे बंधन. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्वही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन सज्जनान ग्रंथम यो रचयन सुपुण्यजनकं. श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोधवावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. कोणतं ज्ञान नाही, कोणतं आत्मकल्याणासाठी ज्ञान नाही हे समर्थांनी स्पष्ट सांगितलं. तुम्हाला असं वाटलं हे मिळालं ते ज्ञान नाही, तुम्हाला असं वाटलं की यामध्ये प्रगती झाली ते ज्ञान नाही. आता तर शुद्ध ज्ञानामध्ये 4 ज्या अवस्था आहेत ना, त्या 4 अवस्थांच्याही वर जरी ज्ञान असलं तरी समर्थ म्हणतात ते शुद्ध ज्ञान नाही. म्हणजे शुद्ध ज्ञानाकडे जात असताना ना, आता आपल्याला काहीतरी उदाहरणाद्वारे समजावून घ्यावं लागणार आहे. कारण आता ज्ञानाचा भाग थोडासा सुरू झाला, असा मनोरंजक पद्धतीने जर कळता आला, समजायचा प्रयत्न केला तरच ते समजेल. आपल्या स्वतःला ते समजतं, कारण प्रत्येकाला माहिती आहे की ते कशाबद्दल बोलत आहेत. पण ते समजावून सांगणं आणि त्यावरती चर्चा करणं थोडंसं कठीण आहे. त्यामुळे एखाद्या गोष्टीचा आधार घेऊन जर सांगितलं का आता ते शुद्ध ज्ञानाकडे येतात आहे. जे नाही ते सांगणं सोपं आहे, जे नाही करायचं आहे ते तरी एक वेळ सोपं आहे, कारण ते आपण करतो. जे आपण करतो, जे आपल्या बुद्धीला पटतं ते आपण करतोच ना. मग आपल्याला ज्ञान असल्यामुळे ते नाही करायचं हे सांगणं सोपं नाही का? अतिशय सोपं आहे. त्यातल्या त्यात की हे वाटलं तुम्हाला मिळालं ते नाही आहे, ठीक आहे, कारण ते आपल्याला माहिती होतं. आता जे बोलायचं आहे त्यांना समर्थांना ते आपल्याला माहिती नाही आहे, आपण विसरलो आहे. आणि जे मुळात आपलं आहे पण विसरल्यामुळे, जसं म्हणतो ना आपण झोपेचं सोंग घेतलेल्याला उठवता येत नाही, तसं प्रत्यक्षात जागं करणं सोपं आहे. पण झोपेतलं सोंग जर कोणी घेतलं असेल तर ते उठवणं कठीण आहे. तसं आहे ते
कळतं पण वळत नाही. मग अशा अवस्थेबद्दल, त्या दूरच्या सुखाबद्दल जे आपण कधी अनुभवलंच नाही, आपण जे सुख अनुभवलं ते माईकच अनुभवलं आतापर्यंत. त्यामुळे त्या शुद्ध ज्ञानावर जर बोलायचं असेल तर किती कठीण आहे ते बोलणं. कारण समर्थांना माहिती आहे, श्रोत्याला वक्त्याला कुठे माहिती आहे? माहितीच नाही त्याच्यावरती चर्चा आपल्या बुद्धीने करायची म्हणजे हे थोडंसं कठीणच काम नाही का? हे शिवधनुष्य आहे जे आपण पेलायचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे कुठून ना कुठून तरी कसं तरी करून ते आपल्याला काहीतरी पकडायचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. कारण शुद्ध ज्ञानाबद्दल बोलत असताना ज्याचा अनुभव आपल्याला नाही पण समर्थांवर विश्वास असल्यामुळे त्यावरती आपण चर्चा आणि हे करतोय, एवढाच फक्त त्यातला भाग आहे, अनुभव नाही. पण तरीही काही सिद्धांत आहेत की ज्यामुळे ते म्हणतात की एखादा अश्रू जर आपोआप विनाकारण सद्गुरूंसाठी आला तर तो शुद्ध ज्ञानाचा आनंद आहे, म्हणजे शुद्ध आनंद आहे. पण तो आनंद मिळतो, एक क्षण मिळतो, पुन्हा आपण मायेमध्ये गुरफटतो की नाही. त्यामुळे तो जो आनंद आहे तो टिकलाच नाही, म्हणजे खरा असून सुद्धा टिकला नाही. जसा खोटा आनंद संपला तसाच तो खरा आनंदही संपला ना. खरा आनंद संपायला पाहिजे का? हा विश्वास जर आपला सद्गुरूंवर असेल तर तो आनंद आपला संपायला नको आहे. अरे हां, तो आनंद आपल्याला संपायला नको आहे असं निश्चित वाटतंय आपल्याला, पण तो संपतो ना. तो संपतो, तो संपू नये यासाठी काहीतरी प्रयत्न असतील. म्हणजे तो जो काही घेतलाय आनंद तो खरा होता. डोळ्यातून अश्रू आपोआप आले, रामाचा फोटो बघितला आणि आपोआप जर अश्रू आले तर त्यावेळी जो आनंद झाला तो शुद्ध आनंद आहे. तो शुद्ध आनंद आहे. कारण त्या ठिकाणी आता दुसरा कोणताच विचार जर एखादा भक्ताचा नसेल तर समर्थ म्हणतात तो आनंद खरा. पण तो खरा पण सध्या या अशुद्ध ज्ञानासारखा संपूनच गेला ना. कारण पुन्हा आपल्याला संसार दिसला. मग हे जेव्हा शुद्ध ज्ञान काय आहे समर्थ जेव्हा सांगतात तेव्हा त्याच्या पातळीपर्यंत जाण्यासाठी अनुभवाच्या पातळी, शब्द वाचायला वेळ नाही लागणार आहे. शब्द काय वाचायला अगदी खडखड खडखड वाचतो आपण, पण त्याच्या अनुभवाच्या पातळीकडे जर जायचं असेल तर हे काय शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. कारण मला अनुभव नाही आणि समर्थांवरती फक्त विश्वास आहे, त्याच्या भरोशावर आपण बोलणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक शब्दाला पकडायचा प्रयत्न करायचा. ते कोणत्या अर्थाने म्हणत असतील तो शब्दाचा आपापल्या परीने अर्थ काढायचा. सांगणारा एखादा मर्यादित विचार करून सांगतो आणि समर्थांनी जे लिहिलं आहे ते असं बिंदूसारखं आहे की ज्या बिंदूवर आपण सगळेजण विचार करू शकतो. हे बोललं, यातून काहीतरी मार्गदर्शन मिळालं आणि हा अनुभव जर घेतला तर ते शुद्ध ज्ञान आहे. आणि शुद्ध ज्ञान ही काही परीक्षेची गोष्ट नाही किंवा उत्तरं लिहायची गोष्ट नाही. शुद्ध ज्ञान आता खरंच कल्याण करायच्या दृष्टीने आपल्याला तो आता अनुभवाचा मार्ग आहे असं समजून आपण त्या ठिकाणी आनंद अगदी मनापासून व्यक्त करायचा, अकारण आनंद व्यक्त करायचा की आज आपल्याला जे काही कळतंय किंवा जाणवतंय, जे समर्थ बोलतायत ते शुद्ध ज्ञान आहे. आणि त्या शुद्ध ज्ञानामध्ये मर्यादा नाही, अमर्याद असं ते ज्ञान, म्हणजेच त्या ज्ञानातून मिळणारा आनंद आपल्याला मिळू शकतो. आपल्या 4 ओव्या झाल्या आहेत की मनबुद्धी अगोचर, न चले तर्काचा विचार, उल्लेख परेहून पर, या नाव ज्ञान. आता ते म्हणतात परेहून परे. आम्हाला बुद्धीला वाटलं की या रामाच्या मूर्तीमध्ये सुख आहे, या रामाच्या मूर्तीला अलंकार घालण्यात सुख आहे. ही बुद्धी आहे, बुद्धी आहे ना माझी, की ज्या बुद्धीसाठी मी असं म्हटलं की या बुद्धीला असं वाटतंय, बुद्धीला म्हणजे मला असं वाटतंय की ह्या रामाला आपण अलंकार घालू. कशाला? अयोध्येहून रामाचा फोटो आला, बरोबर आनंद झाला, कारण बुद्धीला वाटलं अयोध्येतून राम आलाय, मग त्या रामाला आपण असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. तो आनंद मिळतोच आहे ना. पण या बुद्धीच्या परेहून परे आनंद, तो खरा आनंद आहे म्हणतात शुद्ध ज्ञान. ही बुद्धीसुद्धा सोडून द्यायची, ही बुद्धीसुद्धा सोडून द्यायची. जे जे सोडत जाता आधी वस्तू सोडायला सांगितल्या मानसिकदृष्ट्या, नंतर संसाराकडे थोडं दुर्लक्ष करायला सांगितलं, आत्मज्ञानाकडे जर वळायचं असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टी सोडायला सांगितलं. आणि नंतर आपली बुद्धी चांगलंही सांगायला लागली. आपल्याला किती कौतुक वाटतं, इतकं कौतुक वाटतं बुद्धीने एखादी चांगली गोष्ट करायला लागली जी आतापर्यंत लावत नव्हती. आतापर्यंत बुद्धीसुद्धा चांगल्या गोष्टी करू देत नव्हती, बुद्धी दासबोध वाचू देत नव्हती, बुद्धी त्याच्यावरती चर्चा करू देत नव्हती. पण आता बुद्धी म्हणते हा दासबोध खूप छान आहे, याच्यासारखं ज्ञान नाही, समर्थांसारखे गुरु नाही, हे बुद्धी म्हणते. म्हणजे एक स्टेप पुढे गेलेली आहे. पण ते केल्यानंतर सुद्धा ही बुद्धीच म्हणते ना पुन्हा, हे जे काही म्हणतंय मन ते बुद्धीच म्हणताय, म्हणून तो हृदयापर्यंत आनंद पोचत नाही. हा अडथळा बुद्धीचा आहे.
असा माझा विचार आहे. की आपली बुद्धी म्हणते ना यात आनंद आहे, मग कदाचित एखाद्या वेळेस जर एखादी चुकीची घटना घडली आणि दासबोध हातात असताना सुद्धा जर एखादी चुकीची घटना घडली तर बुद्धी म्हणते पहा काय फायदा झाला, 6 महिन्यापासून दासबोध वाचते, काय फायदा झाला? काही फायदा झाला नाही, जे व्हायचं तेच झालं. काही समर्थ करत नाही आणि काही गुरु करत नाही, कारण बुद्धीचं ऐकूनच आपण दासबोध वाचायला बसलो ना. दासबोध वाचायला दासबोध किंवा हे काही करणं हे सगळे उदाहरणं दाखल बोलते आहे. जे काही चांगलं काम करायला घेतलं ते बुद्धीने हो म्हटलं आपल्याला, जे आतापर्यंत नव्हती म्हणत, हा अतिशय उत्तम गोष्ट झाली. की जी बुद्धी करू देत नव्हती ते करू देते, पण त्या बुद्धीचाच प्रमाद आहे अजूनही. पण कारण की ती म्हणते बघ एवढं करून काय मिळालं, काय मिळालं असं म्हटल्याबरोबर हृदय दुःखी होतं आणि हृदयातून आलेलं पाणी विरून जातं. कारण बुद्धी म्हणते काही फायदा नाही. कुठे दिसले सद्गुरू? सद्गुरूंकडे बघून तुझ्या डोळ्यात पाणी आलं, एक क्षण तुला आनंद झाला, पण खरं तो टिकला का? कुठे त्यांचे पाय आणि कुठे ते, आणि तुझ्या कोणत्या जीवनामध्ये फरक पडला डोळ्यात पाणी येऊन? म्हणजे हृदयाने दिला संकेत, बुद्धीने पुन्हा घालवला. कारण ती विचार करते, ती बुद्धी विचार करत राहते, मनावरती नियंत्रण करायचा प्रयत्न करत राहते. हीच तर लीला आहे भगवंताची खरी, की तो लीलाधारी आहे. आणि तो म्हणतो या न ते न प्रकरण याची सतत परीक्षा घेऊ. जो या परीक्षेत पास होईल त्यालाच मी दिसणार आहे, अन्यथा मी दिसणारच नाही. म्हणून मनबुद्धी अगोचर, न चले तर्काचा विचार, उलेख परे होऊन पर, या नाव ज्ञान. ज्ञान जर तुम्हाला शुद्ध ज्ञान पाहिजे असेल तर बुद्धीच्या परे, हे उदाहरण बरोबर बसलं आता या ठिकाणी. की बुद्धीला वाटलं तसं आपण केलं आणि बुद्धीने मग त्याचं उत्तरही दिलं की मी सांगितलं म्हणून तुला आनंद झाला. मी जर हो म्हटलं नसतं तुला दासबोध वाचायला आणि एखाद्या फोटोकडे बघून दुःखी आनंदी व्हायला, असं जर म्हटलं नसतं, असं जर मी म्हटलं नसतं तर तुला आनंद झाला असता का? म्हणजे क्रेडिट कोण घेत आहे? बुद्धी. मग या बुद्धीच्या परे जायचं आहे. बुद्धीने काही म्हणो, बुद्धीने सुख म्हणो, बुद्धीने दुःख म्हणो, दासबोध हातात घेतल्यापासून तू दुःखी झाली असं म्हटलं तरी चालेल. हृदय म्हणतं ह्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं, हे परेहून परे ज्ञान आहे. इतकं लवकर जाता येत नाही. मग त्यावरती आपण एक म्हटलं की कठीण नवल घडावे गे माये, नवल घडावं माझ्या जीवनात. सगळं साधं 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 करतो आपण, जे बुद्धीला आवडतं ते करतं आणि ते काही नवल घडत नाही जीवनात. चमत्कार काहीच घडत नाही, कारण बुद्धी चमत्कार घडवूच देत नाही. बुद्धीमध्ये चमत्कारच नाही आहे. बुद्धी मानतच नाही चमत्काराला, कुणालाच मानत नाही बुद्धी. बुद्धी फक्त स्वतःला मानते. मग ह्याच्यावर काहीतरी आहे. म्हणजे बुद्धीला आपल्याला पकडून ठेवायचं आहे. म्हणून मनाचे श्लोक आधी शिकवलेत समर्थांनी. मग हे शुद्ध ज्ञानाकडे जायचं असेल तर बुद्धीला परास्त करा, आधी बुद्धीला परास्त करा. आपणही विचार करू शकतो. हे जेव्हा कळतं की ज्ञानाकडे जात असताना बुद्धीला अगदी बिलकुल मारूनच टाकायचं आहे, तेव्हा कुठे आपल्याला ते शुद्ध ज्ञान कुठेतरी चमकताना दिसेल, असं समर्थ म्हणतायत. मग याच्यावरती आता विश्वास ठेवायला पाहिजे, विश्वास ठेवायला पाहिजे. आणि बुद्धीला हरवणं आमचा अहंकार दुखवणं आहे. आम्ही ज्याच्या भरोशावर अहंकार केला, माझी बुद्धी जे मला सांगते आणि मला जे पटतं ते माझ्या मनाला पटतं आणि त्याच्यावर मात करणं हे मला किती कठीण आहे. म्हणून आत्मदेवळा जे म्हणतात ते बुद्धीला बाजूला करून आत्मदेवळा, हृदय काय सांगतं ते सांगा, ते परेहून परे ज्ञान आहे. आता हा संबंध समजणे म्हणजे ही साधी गोष्ट नाही. बुद्धीला आत्मसात करणे ही साधी गोष्ट नाही. जेथे नाही दृश्य भान, ज्या ठिकाणी दृश्याचं भान नाही, दृश्याचं भानच नाही. कितीतरी लोक असे असतात की देहावस्था त्यांची अशी. आता एक अनुभव असा की आमच्या आजोबांनी गृहस्थाश्रम सोडून वानप्रस्थ घेतला. बरं, वानप्रस्थ घेतला, त्याला म्हणे शरीराची शुद्धी लागते. आपल्याला तर हे काहीच माहिती नाही आणि आपल्याला काही त्याची गरज नाही. आपण नामस्मरणामध्ये रत होणार आहे आणि रामाचं नाव घेऊन हरे राम हा मंत्र सोपा जपारे असं म्हणत आपण आपली व्यवस्था करू शकतो. सोपं करून टाकलंय, पण ते जरा कर्मठ असतात ना. जे आपल्यासाठी काही करतात ते कर्मठ असतात, ते सगळं काही आपल्यासाठी कष्ट सोसतात. मग जेव्हा त्यांनी गृहस्थाश्रम सोडून, ते सुद्धा एक त्यांची मोठी गोष्ट आहे. गृहस्थाश्रम स्वीकारायचाच नव्हता, जसा ज्ञानेश्वरांच्या वडिलांना स्वीकारायचा नव्हता, संन्यास घेतलाच होता ना, तसं यांना सुद्धा संन्यास घ्यायचा होता. पण नियती अशी आहे की तुम्हाला संन्यास शक्य नाही आहे. संन्यास शक्य नाही असं कळलं म्हणजे मोठ्या गुरूंनीच सांगितलं त्यांना की संन्यास शक्य नाही. त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला.
गृहस्थाश्रम स्वीकारल्यानंतर अशी वेळ आली की बरोबर 4 वर्णाप्रमाणे त्यांनी आधी ब्रह्मचर्य, मग गृहस्थ, मग वानप्रस्थ आणि मग संन्यास असा त्यांनी ठरवला. आणि वानप्रस्थाकडे जेव्हा वळले, वानप्रस्थाला जेव्हा गेले, दोघंच गेले नवरा बायको. आणि वानप्रस्थाला गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, आमच्या आजीच्या लक्षात आलं, ह्यांची अवस्था फार विचित्र असते. कधी ते वेगळेच वागतात, कधी असं ते आपले वाटतच नाही अशी. आणि लोळतात जमिनीवर, चक्क असे गडबडा लोळतात. ज्या ठिकाणी साप आहेत, विंचू आहेत आणि असे सगळे प्राणी त्या कोपऱ्यात जाऊन राहिलेले, त्याच्यात एक मोठी गोष्ट आहे. ती जर सांगायचं म्हटलं ना त्याच्यावरच विषय निघतील, असे आमचे आजोबा होते. तिथे जाऊन राहिले एवढं ते गोविंद देवगिरीजी सांगतात, एवढं गवत, आणि त्या गवतातून आम्ही त्यांना भेटायला जायचो. गोविंद देवगिरीजी महाराज सांगतात, त्या आजोबांना भेटायला ते असे जायचे अशा अवस्थेत. आणि ते खाली लोळायचे जमिनीवर, कुणी राहणारं नव्हतं. मग त्याला म्हणतात ती देहाची शून्यावस्था, म्हणजे देहाची शुद्धी करत होते ते. आत्तापर्यंत जे पाप माझ्या कळत न कळत घडलं, कारण मला करायची इच्छा नव्हती पण करावं लागलं, मग ते केल्यामुळे मला शुद्धीकरण म्हणजे करणं आवश्यक नाही, सद्गुरूंनी त्यांच्याकडून ते करून घेतलं. आणि 2-2, 3-3 तास त्या समाधी अवस्थेमध्ये ते राहायचे. मग ही देहाची शुद्धी आहे. मन कुठे आहे? देहच नाही तर मन कुठे आहे? अशी अवस्था त्यांची आजींनी बघितली. कारण आजी सर्वसाधारण आजोबांसोबत आलेली व्यक्ती, जी स्वतः काही मोठं करायचं इच्छा नाही, करू शकणार नव्हते, कारण नशीब यांचं होतं. पण त्यांच्यासोबत जे बघतात, जेव्हा ते सांगत होत्या असं घडतंय, आश्चर्य वाटायचं. तेव्हा कळत जरी नव्हतं तरी असं देहबुद्धी नष्ट करणे हा जो प्रकार आहे, ती पापशुद्धी करणे, पाप वगैरे हा विषय नाही. पण जर मला पुढे जायचं असेल, त्या अवस्थेमध्ये मला शुद्ध ज्ञानाकडे जायचं असेल, आणि 4 वेदांचे ज्ञाता, बरं 4 वेदांचे ज्ञाता, महाराष्ट्रामध्ये एकच असं आहे की ज्या ठिकाणी 4ही वेद शिकवले जातात, असे यांचे ते, यांना स्वतः शंकरांनी दर्शन दिलेलं आहे अशी व्यक्ती. मग त्यांना ही अवस्था प्राप्त झाली, हे सगळ्या डोळ्यांनी बघितलं आहे लोकांनी, त्यांच्या चरित्रामध्ये आहे. आणि त्यांचा आपण भाग आहोत, ही सुद्धा किती पुण्याची गोष्ट आहे. मग ते निदान समजून घ्यायला तर पाहिजे की नाही आपल्याला. त्यामुळे ही जी त्यांची अवस्था झाली, आणि त्यानंतर त्यांची समाधी अवस्था वाढत 8-8 दिवस तसे बसू लागले. आपण म्हणतो वाल्मिकी ऋषींचं असं कसं झालं, कसं देऊळ वगैरे झालं, वारुळ वगैरे कसं झालं, पण हे सगळ्या काही खोट्या गोष्टी नाहीत. त्या काळात तसंही होत होतं, आपल्याही काळामध्ये असे लोक आपण बघितलेले आहेत. आणि इथले कोणते तरी 2-3 महाराज सतत पाण्यामध्ये राहायचे, त्यांचं तपसाधना होतीच ना, देहाचं भान नाही, त्यांचं देहाचं भान नाही, इतकी अवस्था. तेव्हा कुठे त्यांना शुद्ध ज्ञान मिळतं आहे. मग त्यांनी घेतलेलं शुद्ध ज्ञान त्यांच्या हाताला हात लावून, त्यांच्या पायाला स्पर्श करून तर आपण घेऊ शकतो. त्यामुळे आपल्या बुद्धीला मध्ये येऊ नाही द्यायचं, यासाठी एवढा प्रपंच. आपली बुद्धी बिलकुल त्यांना समर्पण करायची. आजोबा तुम्ही जिथपर्यंत गेले, सद्गुरू जिथपर्यंत गेले, तिथपर्यंत आम्हाला तुम्ही विनासायास घेऊन जा. पण त्यासाठी मला माझी स्वतःची बुद्धी कोणत्याही प्रकारची वापरता येणार नाही. आत्तापर्यंत जो संसार केला त्यासाठी ती बुद्धी अत्यावश्यक होती, त्या बुद्धीनी चातुर्यानी संसार केला. पण आता आत्मज्ञानाकडे जर वळायचं असेल कोणत्याही क्षणी, आणि सुरुवातीला ना आज जे इतके जण गेलेत त्याबद्दल श्रद्धांजली द्यायची राहिली. 2 मिनटं खरंच त्या सगळ्या लोकांना कळलंसुद्धा नाही की आपण 2 मिनटं, एका सेकंदात आपलं होत्याचं नव्हतं झालं आहे. त्यामुळे त्यांना अगदी भावपूर्ण श्रद्धांजली त्या लोकांना. असं कोणत्या वेळी काय परिस्थिती येईल सांगता येत नाही. मग त्यावेळी आपली शिदोरी आपल्यासोबत पाहिजे. हे बाकीचं ज्ञान काही कामात पडत नाही. मग ते शुद्ध ज्ञान आहे जे परेहून परे आहे, म्हणजे त्यांनी शुद्धी केली देहाची जशी. बुद्धीचा विचार कोणता येणं प्रश्नच नाही. देहच जिथे त्यांचा नाही त्या ठिकाणी बुद्धीचा तर प्रश्नच. बुद्धीचं तसं ते पहिल्या दिवशीपासूनच ऐकत नसतात हे लोक, त्यामुळेच ते ईश्वरापर्यंत पोहोचतात. आणि ईश्वरापर्यंत पोहोचत असताना त्यांची देहाची जी मर्यादा आहे, ती मर्यादा. आता ही झाली ज्ञानी लोकांची गोष्ट. आणि जे आपण म्हणतो शिक्षण नाही आणि अतिशय साधा संसार करतात, अडाणी लोक आहेत, त्यांचंही सुद्धा त्या दिवशी उदाहरण सांगितलं होतं की त्या बाईंनी म्हटलं की माझा हा देह अडथळा आहे कृष्णाशी भेटत असताना. मला कृष्णाशी भेटायचं आहे, जितक्या लवकर भेटता येईल तितकं चालतं आहे, मरणाची भीतीचा प्रश्नच नाही. हा देह आहे म्हणून मला कृष्ण भेटत नाही आहे. ही काय समाधी अवस्था नाही तर काय? देह नकोच आहे, कोणत्याही क्षणी गेला तरी चालणार आहे. संसार झाला आहे, पण विरक्ती किती आली आहे मनाची. ही मनाची विरक्ती म्हणजे त्या आकाशाच्या ब्राह्मणापेक्षा वेगळी कुठे झाली. त्यांनी स्पष्ट हे शिकलेले ज्ञानी आजोबा आणि ज्यांचं संन्यास आणि ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चा जेव्हा करतो तेव्हा सर्वसाधारण आपल्यासारखे जीवसुद्धा असे दिसतात की जे म्हणतात हा देहाचा अडथळा आहे,
आणि आपण देहामध्ये किती गुंतलो आहे, आपल्या बुद्धीवर आपला किती विश्वास आहे. आणि हे सगळं असताना जर त्या व्यक्तीने असं म्हटलं की हा देहाचा जर अडथळा नसता तर कृष्ण माझा असता, ह्या गोष्टीमध्ये सरळ सरळ योग साधलाय कृष्णाशी. मग हे सगळं करू शकतो तर ह्याला परेहून परे ज्ञान म्हणतात. देह नकोच आहे, त्या सर्वसाधारण व्यक्तीलाही नको आहे आणि ज्ञानी माणसालाही नको आहे. देह कुठपर्यंत पाहिजे, हा आनंद घेण्यासाठी, की हे सगळं कळतंय ना, ज्ञान या देहातून कळतंय. देह आहे म्हणून कळतंय, देह संपल्यावर काय कळणार आहे. त्याच्यामुळे देहाची किंमत फार आहे, पण देहाला अगदी नावेसारखी किंमत द्यायची, की नाव जशी आपल्याला घेऊन जाते पार, तसा देह आपल्याला फक्त घेऊन जाणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्याला जास्त किंमत देण्याची गरज नाही. लहान मुलाला जशी स्वतःला किंमत द्यावी वाटते तशी देवाला नाही वाटणार, मला किंमत दे. तू सारखं इकडे तिकडे लक्ष देते, माझ्याकडे लक्ष देत नाही म्हटल्यावर, देहाकडे लक्ष देते म्हटल्यावर तो म्हणतो मग देहाच्याच बाबतीत तू खेळत राहा, तू तुझा संसार करत राहा आणि पुनरपी जननमच्या फेऱ्यामध्ये तू अडक. त्यामुळे ही देहबुद्धीच्या परे जाणे ते ज्ञान आहे. समर्थ एक शब्द सांगतात, आपल्याला उदाहरणासगत पटवण्यासाठी बुद्धीला किती वेळ होतो आहे, किती त्रास होतो आहे हे सगळं पटवण्याला. आणि दासबोध हा अनुभवाचा ग्रंथ आहे, त्यामुळे यावरती अशी अति सूक्ष्म चर्चा झाल्याशिवाय त्याचा अनुभव कसा येणार आहे. जेथे नाही दृश्य भान, मग दृश्याचं भानच नाही आहे. हे जे जगत दिसतंय ते जगताचं भान नाही. जगत आहे हे माहिती आहे. पुढे जाऊन जी 5वी अवस्था येते ना, त्या ठिकाणी म्हणतात इकडे देव आहे आणि इकडे संसार आहे आणि हे पाहणारा जीव आहे, अशी अवस्था येते म्हणतात समर्थ. पुढे म्हणतात की इकडे देव आहे, मी देवालाही बघितलं आणि संसारालाही बघतोय, या दोन्ही अवस्थेमध्ये मी बघणारा साक्षीदार आहे, अशी अवस्था येते. ती उन्मनी अवस्था, जी तुरीय अवस्थेच्या वरची अवस्था. स्वप्न, जागृती, सुषुप्ती आणि त्यानंतर तुर्या आणि तुर्यानंतरचीच उन्मनी अवस्था. त्या उन्मनी अवस्थेमध्ये देवही दिसतो आणि संसारही दिसतो. मग देहाला महत्त्व नाही का? देहाला महत्त्व आहे. देह आहे म्हणूनच मी संसार बघू शकते ना. बघायचं फक्त. जसं आपण आकाश पाळण्यामध्ये बसतो आणि आकाश पाळण्यात वर गेल्यानंतर सगळं दृश्य जग आपल्याला अगदी मस्त पाहता येतं, तसं आपली अवस्था स्थिर झाली की इकडे संसार बघायचा आहे, इकडे देव बघायचा आहे आणि दोन्ही बघणारा जीव इतकी आनंदात असेल. हा आनंद आपल्याला तेव्हा मिळतो म्हणतात ते जेव्हा शुद्ध ज्ञान असेल. ते ज्ञान समर्थांना अपेक्षित आहे. मग या ज्ञानाचा खरंच बुद्धीशीच जर संबंध नाही, देहाशीच जर संबंध नाही, तर बाकी जे काही मिळवलं आहे आपण त्याच्याशी कसा असेल. जे काही ज्ञान आपण मिळवलं आहे, स्वतः स्वकष्टार्जित ज्ञान जे आहे, त्याच्याशी काय संबंध आहे याचा. अगदी अडाणी लोकसुद्धा, न शिकलेले लोकसुद्धा आत्मज्ञानाने तृप्त असू शकतात. जेथे नाही दृश्यमान येथे जाणीव हे अज्ञान, जेथे जाणीव हे अज्ञान, विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान यासी बोलीजे. याला स्वरूपाचं ज्ञान. स्वरूपाचं ज्ञान म्हणजे माझी अवस्था नाही आणि जे काही मी अनुभवतोय ते सगळी देवाची लीला दिसते मला डोळ्यांनी, ते स्वरूपाचं ज्ञान आहे. ते स्वरूपाचं ज्ञान केव्हा मिळेल? जेव्हा देहावस्था संपेल, देहाबद्दल आकर्षण संपेल, देहाच्या बुद्धीतला विलय होईल, तेव्हा कुठे आपल्याला बुद्धीच्या वरचं जे हृदयात आहे आपल्या. आणि दुसरी आनंदाची गोष्ट, बुद्धीच्या खाली आहे हृदय. त्या हृदयाला इतका आनंद होतो. म्हणून हृदयातून निघणारे जे स्पंदन आहेत, हृदयातून निघणारं जे तेज आहे, त्या तेजाचा बुद्धीला सुद्धा आनंद होतो. पण ते करेपर्यंत बुद्धी छळवाद करतेच. म्हणून ते म्हणतात रामायणजी महाराज, माया तेरी बहुत कठीण है राम. किती कठीण आहे तुझी माया, या मायेतून पार करणं आम्हाला शक्य नाही. सर्वसाक्षी अवस्था तुर्या. आता ही ज्ञानाबद्दल असल्यामुळे तो दासबोध कठीण वाटतो. प्रत्यक्षात तो आपण अनुभवाच्या याने बघायचा. सर्वसाक्षी अवस्था तुर्या. तुर्या अवस्था येते. तुर्या अवस्था म्हणजे काय आहे की अशी विशिष्ट आध्यात्मिक ज्ञान अवस्था, तिथे जागृती, स्वप्न, सुषुप्ती काहीच नाही. जागृती, स्वप्न, सुषुप्ती म्हणजे जागृत अवस्थात जे आपल्याला दिसत आहेत ते, स्वप्नात जे बघतो ते, त्यानंतर सुषुप्ती म्हणजे गाढ झोपेत असताना जे बघतो गाढ झोपेत. स्वप्नाच्या पुढची अवस्था सुषुप्ती आहे ना. स्वप्न पडतं तेव्हा आपण गाढ नसतो झोपलेलं, पण गाढ झोपेत जेव्हा असतो ते. आणि हे तिन्ही नाही, त्याच्याही पुढे असते तुर्या अवस्था, की ज्या ठिकाणी काहीच नाही. पण समर्थ त्या ठिकाणी सुद्धा थांबत नाही. जेथे नाही सर्वसाक्षी अवस्था तुर्या, ज्ञान ऐसे म्हणती तया. तुर्यावस्थेला ज्ञान म्हणतात. त्या ठिकाणी काहीच तर नाही आहे. शून्याचं काय ज्ञान घ्यायचं आहे, अंधाराचं काय ज्ञान घ्यायचं आहे. इकडे तुम्ही प्रकाशाचं ज्ञान म्हणता, सूर्योदय झाला की ज्ञान म्हणता, सूर्योदय झाल्यानंतर ज्ञान.
तर रात्री काय शून्यात आणि अंधारात काय ज्ञान आहे. पण जितकं शून्यात आणि एकांतात आणि मौनात जाऊ तितकं ज्ञान ओढलं जातं म्हणतात. म्हणजे ही जी तुरीय अवस्था आहे त्या ठिकाणी स्वप्न नाही, सुषुप्ती नाही आणि जागृती नाही. जागृती आहे, जागृतीसुद्धा नाही, जागं नाही आहे, झोपलेलं नाही, गाढ झोपलेलं. त्याच्याही पुढची अवस्था आहे की जी आहे या तिन्ही अवस्थांच्या पुढची तुर्यावस्था. त्या ठिकाणी स्वतःची ओळख आणि विश्वाची ओळख होते. समर्थ म्हणतात त्या ठिकाणी स्वतःची आणि विश्वाची ओळख होते. म्हणजे त्या ठिकाणी असं घडत असेल की आपण त्याचा अंश सनातन जीव जो आहे, आपण कितीतरी वेळा 84 लक्ष योनीमध्ये भटकलो, पण हा देह खरा नाही हे कळत असेल कदाचित. हा देह फक्त खरा नाही, कितीतरी देह घेत 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 कमी जास्त भोगत भोगत चांगलं वाईट करत 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 आता आलो. पण तो मी वेगळा आहे, जो भोगतोय तो मी वेगळा आहे त्याचाच. आणि याच्यात जरी माझा देह संपला तरीही मी त्याच्याजवळ जाणार आहे पुन्हा. त्याच्याजवळ गेलो तर ठीक, नाही गेलो तर पुन्हा जन्म घेतो. पण देह संपला तरी मी आहे, होतो, आहे आणि राहणार आहे. मग रामाबद्दल काय म्हणतो आपण? होता, आहे आणि राहणार आहे. मग तेच आपल्या बाबतीत आहे, होतो, आहे, राहणार आहे. भोगत तरी राहील, नाही तर योग करत राहील, पण राहील, जात नाही. एनर्जी कॅन नॉट बी डिस्ट्रॉईड. जर एकदा शक्ती आहे, जी वीज आहे, ती संपत नाही, संपू शकत नाही. अणुपर्यंत कुठलं एखाद्या गोष्टीला एक गोष्ट घेतली आणि त्याला कुठलं ते अणुपर्यंत गेलं तरी अणुच्या आधी अणु करत ते राहतच शिल्लक, जात नाही. ते हाच तर नियम आहे सृष्टीचा, जात नाही कुठे. मग हे जर याच्यातलंच जात नाही तर आपला जीव कसा जाईल? जीव बरं, देह जाणार आहे, देहाबद्दल वादच नाही काही. देह आणि जीव वेगळा जर केला तर मग हे विमळ शुद्ध ज्ञान, स्वरूपाचं ज्ञान. मग स्वरूपाचं ज्ञान थोडंसं आपल्या दृष्टीने विचार केला तर आता की माझं स्वरूप काय आहे? स्वरूप, रूप तर हे आहे, रूप म्हणजे या देहाचं रूप आहे. पण स्वरूप जसं बोध म्हणतो आपण शिकवण्याला बोध, आणि प्रबोध म्हणजे सद्गुरूंचा. प्रत्येक शब्द शांत साधा असतं, प्रशांत एक शब्द जरी मागे पुढे लागला तर एकदम शांत आणि प्रशांत, बोध आणि प्रबोध. तसं ह्यामध्ये जर मला फरक पडला विमळ स्वरूपाचं ज्ञान, मग त्या ठिकाणी अशुद्ध अशुद्ध काही नाही. स्वरूप माझं कसं आहे? स्वरूप शुद्ध आहे की नाही विचार करायचा. आपलं स्वरूप खरंच शुद्ध आहे, आपल्याला शुद्धत्वाची जाणीव आहे. म्हणूनच आपल्याला आनंद होतो चांगल्या गोष्टींचा. चांगल्या ईश्वराकडे बघून आनंद का होतो? कारण आपल्याला त्याची जाणीव आहे. कुठेतरी कधीतरी ते अनुभवलं आहे सुख, म्हणून तर ते सुख पाहिजे. नाही तर जर ते अनुभवलंच नसतं ना, आमचे महाराज खूप छान सांगायचे, जर तुम्ही त्याचा अनुभव घेतला नसता ना तर आहे त्या सुखात तुम्ही आनंदी राहिले असता. जे आहे ना त्यात आनंदी राहिलं असते. खूप मिळालं मला, पण तुमच्या हृदयाला माहिती आहे की हे खरं नाही आहे. कारण तो अनुभव त्यांनी घेतला आहे, त्याच्या सत्याचा अनुभव त्यांनी घेतला आहे, त्या ज्ञानाचा अनुभव त्यांनी घेतला आहे. त्यामुळे तो शांत होऊ शकत नाही. जेथे नाही दृश्यबान येथे जाणीव अज्ञान, विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान यासी बोलीजे. याला म्हणायचं स्वरूपाचं ज्ञान. सर्वसाक्षी अवस्था तुर्या ज्ञान ऐसे म्हणती तया, परिते जाणीजे वाया पदार्थ ज्ञान श्रीराम. बाकी सगळं पदार्थांचं ज्ञान आहे. माझ्याबद्दल माझ्या देहाची कितीही माहिती घेतली, बायोलॉजी शिकलं, केमिस्ट्री शिकलो, वनस्पतीशास्त्र शिकलो, वनस्पतींची आता कितीतरी लोक आयुष्य घालतात तर वनस्पती प्राणीशास्त्र, प्राण्यांचे फॉसिल शोधून काढतात. एकाने तर 3 कोटी वर्षापूर्वीचा एक दगड काल दाखवला आणि त्या ठिकाणी सांगितलं की हे नक्की झालं आहे की हा कोणत्या प्राण्याचा फॉसिल आहे. म्हणजे ही सगळी माहिती त्यांना मिळाली. पण ते सगळं कशामध्ये मोडत आहे? पदार्थ ज्ञान. त्याच्यातही त्याचं आयुष्य घालवतो आहे तो, पण ते पदार्थाचं ज्ञान आहे. कारण शेवटी जे दिसतं आहे त्याच्याबद्दल जे कळतो ते सगळं पदार्थ ज्ञान समजा, असं समर्थ म्हणतात. सर्वसाक्षी दृश्य पदार्थ जाणीजे, त्यास पदार्थ ज्ञान बोलीजे, शुद्ध स्वरूप जाणीजे या नाव स्वरूप ज्ञान श्रीराम. स्वरूपाचं जे ज्ञान आहे ना ते फक्त शुद्ध ज्ञान आहे. आता इथे थोडं स्पष्ट केलं त्यांनी की फक्त स्वतःबद्दल जो जाणेल, ही कठीण गोष्ट कशी असावी याचं मला हसू येतं. जसं म्हणतात ना, त्या मुक्ताबाईंचा अभंग आहे, हसू आलं मुक्ताबाईला, मुंगी उडाली आकाशी, हा जो अभंग आहे त्यांचा. शेवटी मुक्ता हसली की ती तर ज्ञानी, त्या ज्ञानीबाईनी हे सगळ्या गोष्टींचे अनुभव सांगितल्यावर तिला हसू आलं. कारण काय बघतोय आणि आहे काय प्रत्यक्ष, म्हणून ती अशी किंचित हसली. तसं झालंय ते की आमचं ज्ञान एवढं कठीण आहे, हसू येतं.
आमचं ज्ञान, मी तर सगळं मिळवायला तयार आहे. इतर जण कसे आहे त्याच्याबद्दल अगदी खडानखडा माहिती द्यायला तयार आहे. ह्याचं हे चुकलं, त्याचं ते चुकलं, मुलांचं हे चुकलं, सगळं मला खडानखडा माहिती आहे. जर माझं पदार्थ ज्ञानामध्ये लक्ष असेल, बुद्धी हुशार असेल, तीक्ष्ण असेल, त्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान ठेवतो की नाही बघा आपण. मला तर असं वाटायला लागलं की विसरणं ही चांगली गोष्ट आहे. आता जे विसरायला होतं 50शी नंतर ती गोष्ट खूप चांगली आहे. हा आपल्याला म्हणजे मिळालेला एक वरदान आहे म्हणायला पाहिजे. बिलकुल लक्षात नाही ठेवायचं. कोणी काहीही म्हटलं तरी चालेल, माझ्या नाही लक्षात, काहीच गरज नाही लक्षात ठेवण्याचं. ते पदार्थाचं ज्ञान आहे. कारण 10 वर्षापूर्वी घेतलेली एखादी गोष्ट आठवलीच पाहिजे असं आवश्यक नाही. इतरांचं ज्ञान घेतलंच पाहिजे असं आवश्यक नाही. कोणत्या दिवशी कुठे गेली होती हे सांगण्याची काहीच आवश्यकता नाही. आजच्या क्षणामध्ये जर आनंद घेता आला तर ते पदार्थाचं ज्ञान नसून स्वरूपाचं ज्ञान आहे. किती मोठी गोष्ट समर्थ या ठिकाणी सांगतात. आनंद मिळतो या ठिकाणी. मग या असं जर म्हटलं तर त्यासाठी एक ओंकाराची साधना करतात लोक. म्हणजे कोणी सोहमची साधना करतात, कोणी ओंकाराची साधना करतात की ओंकारामध्ये ती शक्ती आहे म्हणतात. जी गायत्री आपल्याला गंमत वाटते. गुरुजी जे सगळं सांगतात ना, ते सगळे धर्मपरंपरा सांगतात ना, त्या प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे. प्रत्येक गोष्टीला फक्त बघितलं पाहिजे त्याकडे. ते ओंकाराची साधना केल्याने अ, उ आणि म हा जो त्यांचे 3 अक्षर आहेत त्यामध्ये शेवटचा जो म आहे या 3 अवस्था पार करून लागतो. म्हणे म जो आपण ओंकार लावतो सुरुवातीला, चैतन्य सत्संग मंडळामध्ये पण लावतात, सगळेच जण लावतात. सा लावतात जसा संगीतामध्ये तसा. जसं म्हणे घंटा वाजली, घंटेचा आवाज झाला, त्यानंतर जो नाद घुमतो तो ओंकाराचा नाद आहे. किंवा आपण पंचबोल पॉईंटला जातो, आपल्या आवाजानंतर 5 वेळा आवाज ऐकू येतात, तो ओंकाराचा नाद आहे, तो निसर्गाचा नाद आहे. आपल्या बोलणं जिथे संपतं आणि त्या ठिकाणी ती ओंकाराची साधना करत करत म्हणे अ उ ओ असं जे म्हणून त्या शेवटचा जो म लागतो त्या ठिकाणी तुर्यावस्थेत लोक जातात. तुर्यावस्थेच्याही पलीकडे उन्मनी अवस्थेमध्ये जाऊ शकतात. ओंकार आणि सोहम साधना. सोहम म्हणजे मी, तोच, तो म्हणजे मी. आणि ओंकाराची साधना म्हणजे ब्रह्मांडाला सरळ सरळ गवसणी घालणे, इथल्यापेक्षा वर आपला तार जोडणे, ही अवस्था सांगतात. मग ती जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्था पार करून तो मचा जो शेवटची लंगड आहे तो जो घणघण निनाद आहे तो आपण जर लावला तर तो ब्रह्मांड छेदून पुढे जाऊ शकतो. एवढी शक्ती त्या ओंकारामध्ये आहे. त्या अशा 4 अवस्था असतात. या 4 अवस्थांना पार केल्याशिवाय मग या 4 अवस्थांचं ज्ञान नको आपल्याला. नाही तर नुसतं झोपण्यात जी मजा वाटते, नुसतं स्वप्न पाहण्यात जी मजा वाटते, जी गाढ झोपण्यात मजा वाटते, जी जागृतीत मजा वाटते, आज छान जागृती, हे पाहायचं ते पाहायचं, इकडे फिरायला जायचं तिकडे पाहायचं, जागृती अवस्था, याच्यात जी मजा वाटते ती मजा नाही आहे खरी. किंवा कधीतरी थोडा 5 मिनटं ह्याच्या व्यतिरिक्त काय आहे हे बघण्याचा जर प्रयत्न केला तरच स्वरूपाचं ज्ञान होऊ शकतं. आणि 24 तासातले 24 तासही करा म्हणत नाही. 5-10 मिनटं जरी आपली ओंकाराची साधना किंवा स्वरूपाची साधना केली तर आपल्याला त्यातून आपलं कल्याण साधू शकतं. आपण कोण आहे हे कळतं आणि आपल्याला सगळ्या दुनियेच्या कारभार आहे. आपल्याला स्वतःचा सोडून दुनियेचा कारभार करायची सवय लागली आहे. त्यामुळे समर्थ म्हणतात की स्वरूपाचं ज्ञान सोडून बाकी जे काही तुम्ही मिळवता ते सगळं काय आहे. आणि ती जी 4थी अवस्था येते, उन्मनी अवस्था, तुर्या अवस्था आणि उन्मनी अवस्था जी येते ती सर्वसाक्षिणी मन म्हणतात त्याला समर्थ त्याला म्हणतात. मला हे काही शब्द इतके आवडतात ना. सर्वसाक्षिणी मन आहेच, मनाला सोडलं नाही समर्थांनी. सर्वसाक्षिणी म्हणजे हेही बघू शकतं आणि तेही बघू शकतं. आपण हे बघतो ते नाही बघू शकत ना. जर ओंकार साधनेनी किंवा स्वतःच्या जीवाच्या साधनेनी जर पुढे जाता आलं व्यक्तीला तर ते बघत असताना स्थिर होता येतं आणि इकडे सुद्धा काय चाललंय बघता येतं. म्हणजे जरा उंचावर जावं लागतं, हलकं व्हावं लागतं. हलकं झाल्यावर वरून जसं सगळं बघतो तसं इकडे आणि तिकडे जे साधू शकतात त्याला सर्वसाक्षिणी मन म्हणतात. समर्थ त्या ठिकाणी त्याला सर्वसाक्षिणी मन म्हणतात. मग सर्वसाक्षिणी मन कसं आहे, या 3 अवस्थांच्या वर आहे. 3 अवस्थांच्या वर जावं लागणार आहे. म्हणजे मला झोपेत काही दिसलं ते खरं नाही, जागेपणी काही दिसलं खरं नाही, त्यानंतर गाढ झोपेमध्ये स्वप्नात काही दिसलं खरं नाही, मला काहीतरी वेगळंच दिसलं किंवा वेगळाच आनंद झाला. म्हणून म्हणतात ना, भगवंतावर अकारण प्रेम करावे. तेव्हा जर झाला आनंद तर ते ओंकार साधनेचं किंवा आपल्या पूर्वपण्याचं फळ आहे. कोणत्याही गोष्टींवर अवलंबून नसलेला आनंद जर मिळाला
तर समर्थ म्हणतात ते स्वरूपाचं ज्ञान आहे. तो स्वरूपातलं ज्ञान स्वतःच आनंदी झाला. कारण नसताना जर तो आनंदी झाला तर ती तुर्याची परिपक्वता आहे. तुर्या जी अवस्था आहे, शब्द जर जाऊ द्या कठीण समजले नाही तरी चालतात, पण चौथी जी अवस्था तुर्या सांगितली त्या तुर्येपेक्षाही वरची जी तुर्येची परिपक्वता, मी एक आता शब्द लिहून घेतला त्यासाठी, तुर्येची परिपक्वता, तेची उन्मनी अवस्था, निंबोळीची या मधुरता, जैसी पक्वदशी. आता लिंबोळी जी लागते झाडाला ती कशी असते, किती कडू झाड आहे, किती सुंदर उपमा देतात हे जुने लोक. मला तर पाहिलं तर आश्चर्यच वाटतं या सगळ्या गोष्टींकडे. लिंबोळी कशी असते, कडुलिंबाचं पान तोंडात घेऊ शकत नाही, पण जेव्हा लिंबोळी ती पिवळी होते आणि मोठी परिपक्व होते तेव्हा ती गोड होते. कसं शक्य आहे? कडूपणातून गोडवा कसा येतो? आणि आंब्याबद्दल नाही बोलत आहे, ते आंबटचं गोडवा नाही म्हणत आहे या अभंगामध्ये. आंबट कैरीचा आंबा झालेला नाही, कडूचं गोड झालेलं म्हणतात. जय जय रघुवीर समर्थ. कडूचं गोड म्हणजे विरुद्धाकडे जायचं आहे, अगदी मायेच्या विरुद्ध भगवंत आहे ना. त्यामुळे लिंबोणीचं उदाहरण दिलं, आंब्याचं दिलं नाही. म्हणजे तुर्येची परिपक्वता, तेची उन्मनी अवस्था, निंबोळीची निय मधुरता, जैसी पक्वदशी. ती पक्व जेव्हा होते तेव्हा जशी गोड होते ना, तसं इकडे जर पक्व झाली बुद्धी, तुर्यावस्थेच्याही वर ती उन्मनी झाली तर गोडी येते. आणि ती गोडी आणि तो आनंद जर मिळत असेल तर ते स्वरूपाचं ज्ञान आहे. तुर्या ते शुद्ध वासना, तेथे तोची कडवटपणा, उन्मनी बुज निर्वासना, म्हणून गोडते. खरं गोड आहे. काय म्हणतात की तुर्या ते शुद्ध वासना, तुर्या जी आहे ना ती शुद्ध वासना आहे. तिथे कोणत्याही प्रकारची दुसरी चुकीची वासना नाही. तेथे तोची कडूपणा, जो संसाराचा कडूपणा होता, जो लिंबाच्या पानांचा कडूपणा होता, तो गुंडाळून ठेवला. लिंबाच्या पानांचा कडूपणा तिने गुंडाळून ठेवला आणि स्वतःमध्ये गोडपणा आणला. तो उन्मनी बुज निर्वासना, ती जर उन्मनी अवस्था आली म्हणून गोड होते, म्हणून गोडते. मग ती उन्मनी अवस्थेमध्ये सगळं गोड आहे. म्हणजे ती सर्वसाक्षिणी मन जे समर्थ म्हणतात तसं इकडेही गोड तिकडेही गोड, सर्वसाक्षिणी पाहणाराही मी गोड. तोही स्वरूपाचं ज्ञान. आत्तापर्यंत इकडे इतके ठेचकाळलो, इतके वाईट अनुभव घेतले, चांगले आणि वाईट अनुभव घेतले, पण हा आनंद नाही मिळाला जो तुर्यावस्थेच्या वर जाऊन लिंबोळी जशी गोड होते, कडूतून गोड जशी निर्माण होते, तसा आनंद जीवाला संसार सोडल्यानंतर पक्वतेतून होऊ शकतो. लिंबोळी पिकली की तिच्यात गोडपणा येतो. मी पण ज्याचे पक्व फळापरी सहजपणाने घडले हो, जीवन त्यांना कळले हो. एक कवितेची पण ओळ आहे की ज्यांना जीवन, मी पण ज्याचे पक्व फळापरी सहजपणे गळले हो. ज्यांचं मी पण पक्व फळापरी गळलं पाहिजे. माझी सून लक्ष देत नाही, माझी सासू लक्ष देत नाही म्हणून संसारातून मन काढलं, ते सहजपणाने निघणं नाही. ते जबरदस्तीचा मामला आहे की काहीच जमत नाही, बसा मग चैतन्य सत्संग मंडळामध्ये जाऊन किंवा काही निरूपण ऐका, ह्याला अर्थ नाही. पक्वपणाने स्वतःहून असं वाटायला लागलं, तशी ती आपोआप जशी पिवळी होते तसं आपोआप आनंद मिळतो. मी पण ज्याचे पक्व फळापरी सहजपणे गळले हो. सहजपणाने मीपणा गळला पाहिजे म्हणजे जीवन त्यांना कळले हो. म्हणजे कवीसुद्धा, मला तर नवल वाटतं, नुसते संतच नाही, हे कवीसुद्धा, कलाकारसुद्धा, हे लेखकसुद्धा सगळे पोचलेलेच असतात. आज तर माझ्या हातामध्ये एवढा 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 खजिना लागला आहे की महिना कसा जाईल समजणार नाही, पण वेळच नाही आहे. पूर्ण शंकराचार्यांच्या चरित्राचा भाषांतर सापडलं संस्कृतचं पूर्ण. इतका 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 गोड आहे ते सगळं की ते वाचायला बसली ना तर मला दिवसही कमी पडणार आहे, इतकं गोडवा आहे. आणि आपोआप वाचावं वाटतंय, कोणाला वेळ वेगळा द्यायची गरज नाही. असं आपोआप जर एखादी गोष्ट घडली ना तर त्याला म्हणतात समर्थ स्वरूपाचं ज्ञान. ओवी आहे 7वी. 7व्या ओळीमध्ये समर्थ ज्यांनी म्हणतात आहे की ते पदार्थ, बाकी मग आता उरलेलं सगळं 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 जेही काही तुमच्या मनात येत असेल ते सगळं पदार्थाचं ज्ञान आहे. मग दृश्य पदार्थ जाणीजे त्यास पदार्थ ज्ञान बोलीजे, शुद्ध स्वरूप जाणे या नाव स्वरूप ज्ञान श्रीराम. जेथे सर्वची नाही ठाईचे तेथे सर्व साक्षत्व कैचे. आता आपल्याला हा शब्द समजला, जेथे सर्वची नाही ठाईचे तेथे सर्व साक्षत्व कैचे, म्हणून शुद्ध ज्ञान तुर्येचे मानूची नये श्रीराम. आपल्यासारखा म्हणतो त्यातल्या त्यात
थोडंफार जमलं तरी ठीक आहे ना. तिथे ॲडजस्टमेंट नाही आहे. परमार्थामध्ये पूर्ण शुद्धकडे जायचं असेल तर ॲडजस्टमेंट नाही आहे. म्हणजे समर्थांजवळ तर नाहीच नाही, अजिबातच नाही. समर्थ म्हणतात तुर्येपर्यंत आला. आता आपण म्हटलं ना की वाईट गोष्टी करत होता त्याच्यापेक्षा चांगला करतो म्हणून तो मुलगा चांगला झाला का? नाही. तेवढ्याने तो मुलगा चांगला होत नाही, त्याच्याही पुढे काहीतरी जावं लागणार आहे त्याला. तसं ते म्हणतात ते सर्वची नाही ठाईचे तेथे सर्व साक्षत्व कैचे. सर्व साक्षीने नाही बघू शकत तो माणूस. किंवा म्हणून शुद्ध ज्ञानला तुर्येचे मानूच नाही. तुर्यावस्था म्हणजे ह्याला सोडलं आणि त्याला धरलं अशी अवस्था आहे, उन्मनी नाही आहे. तुर्येबद्दल बोलतायत. तुर्या म्हणजे आनंद नाही मिळाला पण ह्याला सोडलंय, उदासीनता न येता पिवळ्या फळापरी लिंबोणीच्या फळापरी ही अवस्था सोडली. म्हणजे कोणती? स्वप्न, जागृती आणि सुषुप्ती ह्या सोडल्या आनंदाने, आपोआप सहजपणे सोडल्या. पण वरचं जे ज्ञान आहे ना ते सर्व साक्षीत्वानी अजून मिळालं नाही. वरचा भगवंत मिळाला नाही अजून. ती अवस्था म्हणून शुद्ध ज्ञान तुर्येचे सुद्धा मानू नये. तुर्येमध्ये मिळालेलं ज्ञान सुद्धा मानू नका म्हणतात. काय कमाल आहे. आपल्याला जितकं समजायचं तितकं समजू, त्याच्याबद्दल आता वाद नाही राहिला. कारण ज्ञानाला जर सुरुवात झाली तर ज्ञान अमर्याद आहे. आता अमर्याद ज्ञान आहे. आपल्या आतून काही संकेत मिळत असतील तर आता हे आपल्याला समजायला पाहिजे. कारण नुसतं आपल्याला ते शब्द वाचायचे नाही आहेत. त्यामुळे ती तुर्यावस्था, आता तुर्यावस्था सांगितली 1 2 3 4. 4नंतर तुर्यावस्थेवर थांबत नाही म्हणून मी आधीच ती सांगितली उन्मनी अवस्था. उन्मनी अवस्था म्हणजे देहभान नसणे. देहभानच नाही, जे आजोबांचं उदाहरण सांगितलं तसं देहभान नसलेली उन्मनी. तुर्या त्याच्या खाली आहे. मग त्यामुळे तुर्या जर खाली असेल तर त्याला शुद्ध ज्ञान तुर्येचे सुद्धा मानू नये म्हणतात. मानायचं नाही त्याला. आनंद आहे तिथे सुद्धा टिकू शकतोय आपण, पण ते शुद्ध ज्ञान अजूनही नाही. उन्मनीच्या शिवाय शुद्ध ज्ञान नाही. अजून उन्मनीचा उल्लेख नाही आला या ठिकाणी, पण तुर्येचं सुद्धा ज्ञान शुद्ध ज्ञान नाही. थोडंसं जड असणारच आहे. आता ज्या अर्थी आता ब्रह्मचल निरूपण सुरू होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जेथे सर्वची नाही ठाईचे तिथे सर्व साक्षीत्व कैचे. ज्ञान म्हणजे अद्वैत. एका शब्दात सांगितलं. आता त्याच्यावरती थोडंसं ज्ञान म्हणजे अद्वैत म्हणजे उन्मनी अवस्था झाली ना. ज्ञान म्हणजे अद्वैत. अद्वैत म्हणजे तो आणि मी वेगळा नाही असं सगळे संत जे अनुभव घेतात, तो सगळे संत हा अनुभव घेतात. आणि कितीतरी दिवस असे एकांतात असतात. कितीतरी दिवस त्यांना कशाचीच गरज. नागर साधूंचं म्हणे आता आपण जेव्हा प्रयागमध्ये बघितलं, कुठे दिसतात ते? दिसतच नाहीत. त्यांना सगळी ही अवस्था प्राप्त झालेली आहे. म्हणजे जे कोणी त्यातले मोठे असतील त्यांना ही अवस्था, कारण त्यांचा जन्म त्यासाठीच आहे, आत्मज्ञानासाठी. काही कोणाच्या आद्यात नाही, मध्यात नाही. आणि त्या गुहेमध्ये राहतात. हे कलियुगात सुद्धा सुरू आहे, तर मग जुन्या काळी नसेल कशावरून? त्यामुळे यावरती पूर्ण विश्वास. जे ज्ञान म्हणजे अद्वैत. मग त्यांना काही कोणाशी घेणं देणं नाही. ते नागासाधूंना त्यांचा एक हठयोग आहे. हठयोग त्यांची ती साधना आहे. त्यामध्ये त्यांना ते स्वतःचा मार्ग निवडला आहे त्यांनी. इथे संसारात राहून असे संत सज्जनांसारखे ते राहत नाहीत. त्यांनी काही जबाबदारीच घेतली नाही. त्यांनी जबाबदारी फक्त स्वकल्याणाची घेतली आहे. जसं आकाशाचे ब्राह्मण स्वकल्याणासाठी जगत होता. जसे 7 जन्माचे ऋषी 7, 14 पुढ्या सांगितल्या मनूपर्यंत आपण त्या दिवशी. त्यातल्या 7 जे आहेत ना ते नुसते आले, ज्ञान मिळवलं, गेले. आणि गेले म्हणजे काय? ते भगवंताची लीला म्हणून गेले प्रत्यक्षात. मग त्यांना भगवंताला वाटलं की इतकं करून हे ज्ञानही मिळवतात, त्याचा उपयोग काय? अज्ञानाशिवाय ज्ञानाची किंमत नाही ना. म्हणून त्यांनी मनु शतरूपापासून म्हणजे वसिष्ठांपासून ही सगळ्या गृहस्थाश्रमाला सुरुवात केली की मायेत अडकवलं तरच तो माझ्यापर्यंत पोचेल. अन्यथा काय आनंद आहे? ब्रह्माच्या आनंदात सगळेच आपले वेडे आणि सगळेच फिरतायत म्हटल्यावर असं ज्ञानाचा उपयोग नाही. भगवंतांना ना लीलाधारी यासाठी म्हणतात की आनंद घ्यायचा पण तरीही माझ्याजवळ यायचं. दुःख आनंद भोगत 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 माझ्याजवळ यायचं तरच काही खरं आहे. नाही तर हे 7 प्रकारच्या पिढ्या जे आपण त्याच्यावरची 1 तास निरूपण केलं, 7 पिढ्या नुसत्या ज्ञानाने अगदी भरलेल्या पिढ्या. त्यांचं ज्ञान संपलं, मिळवलं आणि संपलं. त्यांनी दिलंही नाही कोणाला, घेतलंही नाही, आत्मकल्याण केलं आणि गेले. आकाशाच्यानी त्याच्याही पुढची अवस्था आहे. आकाशच म्हणतो मला ज्ञानही नको. पण अशी निर्विकार आणि उदासीन अवस्था भगवंतांना मान्य नाही.
त्याला हनुमंतासारखं दैवत आहे त्यांचं. ते म्हणतात ही अशी अवस्था मला मान्य नाही, हसत खेळत माझ्यापर्यंत या, फक्त ह्याच्यातून बाहेर पडा. म्हणजे त्या तुमच्या औदासिन्याला, त्या ज्ञानाला 10-10 पिढ्यांना काही महत्त्व नाही, कारण त्यांनी ते करून ठेवलं. पण त्याचा उपयोग आपण कसा करायचा, की ह्या सगळ्या गोष्टी सोडून ज्ञानाच्या मागे न लागता फक्त आत्मस्वरूपाकडे चला. काही कठीण नसावं, म्हणजे चुकून बोलली मी, की कठीण काही नसावं, पण सगळं सोडावं लागतं, एवढीच त्याच्यातली गंमत आहे. मग ह्या सगळ्या एक शुद्ध ज्ञानाचे ज्ञान म्हणजे अद्वैत. म्हणजे अद्वैत, तू आणि मी वेगळा नाही. तू आणि मी. इकडे आईच्या पोटी जन्म झाला तरी आपण आईवर खूप प्रेम करतो नितांत, नवऱ्यावरही खूप प्रेम करतो नितांत, मुलावरही तितकंच प्रेम करतो नितांत, त्याच्याही पेक्षा नातवांवर करतो नितांत. पण कसं करतो, काही घडलं तर आपण सोडतो का स्वतःला? चांगलं घडलं तरी आनंद घेतो, ही गोष्ट वेगळी. पण त्याचं काही झालं त्या गोष्टी घडतात, जेव्हा आई निघून जाते तेव्हा आपण राहतोच ना, कारण मी आहे म्हणून ती आहे. ती असली काय नसली काय, मी आहेच. कोण कोणाच्या सोबत आयुष्यभर राहिलं, मग अद्वैत कसं? म्हणजे स्पष्ट आहे, संसाराच्या ह्याच्यातूनही जरी म्हटलं तरी हा अद्वैताचा सिद्धांतच नाही या जगामध्ये. कारण काही गेलं तरी चालतं ना. माकळीणीची गोष्ट आहे ना, पाणी इथपर्यंत येत होतं, लेकराला वाचवते, पण पाणी जेव्हा डोक्यापर्यंत येतं त्याच्यावरच पायठून उडी मारून पळून जाते. म्हणजे जीव महत्त्वाचा आहे स्वतःचा. ते लेकरू इतकं जेव्हा इथपर्यंत येतं तेव्हा बाकी ती दुसऱ्याचा विचार नाही करत. मग हे अद्वैत कसं? अद्वैत म्हणजे तू आणि मी एकच आहे, मी कसं सोडू तुला? असं जीवाची तळमळ आहे म्हणतात, म्हणून स्वरूपाकडे वळतोय जीव, की मी तुझ्यापेक्षा वेगळा नाही हे मला माहिती आहे, पण ते पटत नाही. म्हणून फक्त मला समर्थांनी सांगावं की हे पटवून द्यावं, तुझ्या दासबोधासी त्वाबोध व्हावं. ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही. सगळा संसार उत्तम आहे, काही वाईट नाही आहे. समुद्र किती सुंदर आहे, पाहायला गेलं तर बघत राहावं वाटतं, इतकं सौंदर्य भगवंतांनी त्यामध्ये रत्नाकर म्हणतात, की ते अनेक प्रकारची रत्न आहेत त्यामध्ये. मोर किती सुंदर नाचतो, सगळं बघायचं. पण ते सगळं कुणाचं आहे? हे सगळं त्याचं आहे. आणि ते तो कोणाचा आहे? तो माझा आहे. आणि मी आणि तो काही वेगळा नाही. हे ज्ञान, अद्वैताचं ज्ञान घेतल्याशिवाय जीवाला सुख नाही. किती म्हणजे आपण अगदी रममाण होतं या सगळ्या संकल्पामध्ये. मग जेथे ज्ञान म्हणजे अद्वैत, तुर्या म्हणजे प्रत्यक्ष द्वैत. तुर्या म्हणजे द्वैत. मला काही समजत नाही हे जर समजलं तर ती तुर्या अवस्था आहे. आता मी हे सगळं सोडलं आणि त्याच्या मागे लागलो. कशाच्या? त्याच्या. म्हणजे मी आणि तो वेगळा आहे. मग तुर्या म्हणजे द्वैत. तुर्येच्या सुद्धा पार जायचं आहे. समर्थ म्हणतात तुर्येच्या सुद्धा पार जायचं आहे. आणि म्हणतात ते द्वैत म्हणून शुद्ध ज्ञान ते सतत वेगळेची असे श्रीराम. याच्याही पेक्षा शुद्ध ज्ञान वेगळं आहे. कारण शुद्ध ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, आत्मज्ञान म्हणजे मी त्याचा तो माझा, हे पहिली स्टेप. त्यानंतर मी आणि तो एकच, अहम ब्रह्मास्मी तत्वमसी. ही महावाक्य जी 2-2 आहे ती गोष्ट पटणे आणि तसा अनुभव येणे, याला किती भाग्य लागत असेल. अनुभव आपल्या कुणाला नाही, पण मिळणार नाही असंही नाही. इकडे गोष्टी कितीतरी वेळा आपण किती कष्ट केले, मिळाल्या का सगळ्या मनासारख्या? नाही. मग इथे एकदा प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे या क्षेत्रामध्ये. त्यामुळे या क्षेत्रात प्रयत्न केल्यास काय मिळेल तर अद्वैताचं सुख मिळेल. मग अद्वैत म्हणजे ज्ञान म्हणजे अद्वैत, ज्ञान म्हणजे अद्वैत, आणि ज्ञान म्हणजे ज्ञान नाही म्हणजे अद्वैत आहे. आणि मी जर मला ज्ञान नाही असं समजलं तर त्याचं ज्ञान सगळं माझं आहे ना. त्याला जे ज्ञान आहे, ऐश्वर्य संपन्न भगवंतच माझा आहे म्हटल्यावर ऐश्वर्यवान मी सगळ्या जगात आहे. त्या योगवैशिष्टामध्ये सांगितलं आहे, माझ्या इतकी भाग्यवान मीच हे म्हणायला पाहिजे लिहिलेली. असं घाबरत म्हणतो आपण, माझ्यासारखी भाग्यवान मी. किती दुःख आहे, किती वाईट आहे अवस्था, किती संसाराची अवस्था वाईट आहे, किती भ्रष्टाचार चालला आहे, मी कसली भाग्यवान आहे. किती वाईट पिढी आमची, किती कलियुग सुरू झालं, आधीचं तरी बरं होतं, पुढचं काय होणार आहे माहिती नाही. इतके वाईट विचार येतात ना मनात. हे मायेचा पसारा. मग या ठिकाणी माझ्यासारखी भाग्यवान बिनडोकपणे, छातीत ठोकपणे जो सांगेल तो ज्ञानी आहे. कारण या अशी गोष्टीशी संबंधच नाही. ते तुकाराम महाराज जसे आपले करत राहायचे भजन, तो अति अवस्था आहे ती. मग ती आपल्याला कशी कळेल? कारण बुद्धी नाही मानत. ती म्हणते म्हणायला तो हळूच म्हटलं तर हसतील का लोक.
हसतील का लोक? निदान हसलं जरी आपण साधं तरी लोक म्हणतील वेड लागलाय का हसायला लागलाय, हसताय त्या. म्हणजे इतकी सुद्धा आपल्याला प्राज्ञा नाही आहे की मनापासून हसता सुद्धा येत नाही. मनापासून भाग्यवान म्हणणं तर दूरच आहे. त्यामुळे इतरांना न सांगता आपण आपल्या मनाला सांगावं, माझ्यासारखी भाग्यवान मीच आहे. हा लागलेला शोध आहे, समर्थांनी झालेली कृपा आहे. माझ्यासारखा भाग्यवान मी काही असो, पाय तुटलेला असो, डोकं फुटलेलं असो, संसार फाटका असो किंवा खूप छान असो, अगदी अंबानी असो, मला काही नाही, मी माझ्यासारखी भाग्यवान मीच आहे. असं जेव्हापासून मनात यायला लागलं ना, निदान आनंद समाधान तरी टिकतंय माझं. बाकी मला माहीत नाही पुढचं काय आहे तर, पण समाधान निश्चित टिकतंय. शॉक ॲब्सॉर्बर लागले काही वाटत नाही, कशाचं वाटत नाही. हाच किती मोठी अचिव्हमेंट आहे. नाही तर सुख वाटणे, दुःख वाटणे, हे वाटणेनीच तर घात आहे. हा अनुभव जरी आपल्याला एवढासा 1% जरी घेता आला या गोष्टीचा. आज मला अभंग सांगायचा होता, पण ज्ञानावर इतकी चर्चा झाली की तो राहायला सांगायचा, सोमवारी सांगते. ज्ञान म्हणजे अद्वैत, तुर्या म्हणजे प्रत्यक्ष द्वैत, म्हणून शुद्ध ज्ञान ते सतत वेगळेची असे. आता वेगळं काय आहे त्या विश्वात गेल्याशिवाय कसं कळेल? आणि ज्याला तो अनुभव आला त्याच्या चेहऱ्यावर आणि त्याच्या शरीरावर त्याचा परिणाम होतो, निश्चित होतो. हा अनुभव आपण घेतला पाहिजे. एक शुद्ध ज्ञानाचे लक्षण. आता शुद्ध ज्ञानाचं लक्षण सांगतायत. ऐक शुद्ध ज्ञानाचे लक्षण, शुद्ध स्वरूपाची आपण या नाव शुद्ध स्वरूप ज्ञान जाणीजे श्रोती. आता ती अर्थ तोच आहे. याचं शुद्ध ज्ञानाबद्दल जर मला बोलायचं असेल, मला की नाही याच्यामध्ये खूप काही सांगायचं असतं, पण शब्द अपुरे पडतात. म्हणजे एकच एक गोष्ट म्हणजे अशी रिव्हिजन केल्यासारखं होत आहे. प्रत्यक्षात खूप सांगायचं असतं, असं म्हणजे डोक्यात खूप आहे पण शब्दच येत नाहीत. ऐक शुद्ध ज्ञानाचे लक्षण म्हणजे समर्थांची काय अवस्था असेल, म्हणजे लिहित असताना काय वाटत असेल त्यांना. ऐक शुद्ध ज्ञानाचे लक्षण, शुद्ध स्वरूपाची आपण या नाव शुद्ध स्वरूप ज्ञान जाणीजे श्रोती. श्रोत्यांना लक्ष द्या, हे शुद्ध ज्ञान आहे म्हणतात. ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही. जे काही तुम्हाला वाटतंय ना ते सगळं पदार्थ ज्ञान आहे. स्वरूपाकडे वळा. ऐक शुद्ध ज्ञानाचे लक्षण, महावाक्य उपदेश भला. महावाक्य उपदेश भला, परी त्याचा जप नाही बोलिला, तेथीच तो विचारची केला, पाहिजे साधके श्रीराम. महावाक्य उपदेश भला, परी त्याचा जप नाही बोलिला. महावाक्य उपदेश किती चांगला आहे. अहम ब्रह्मास्मी तत्वमसी ही वाक्य आहेत, आहे ना. पण त्याचा जप बोललाच नाही आपण, काही केलंच नाही, काय उपयोग आहे. आई घरामध्ये आहे आणि आईची सेवाच केली नाही, काय उपयोग आहे. आई देते बिचारी आशीर्वाद, आई सोडत नाही काही झालं तरी, अजिबात सोडत नाही. एक मुलगा आईला सोडून जातो आणि गोष्ट होती बहुतेक मुंशी प्रेमचंदची होती, हिंदी, जे सुरुवातीला दूरदर्शनवर लागायच्या त्या गोष्टी. मुलगा सोडून जातो अचानक, त्याला वारं लागतं असं बाहेरचं आणि तो बायकोला घेऊन निघून जातो आणि 10-20 वर्ष येत नाही. म्हातारी वाट बघत बसते, एकटीच असते, म्हातारी वाट बघत असते आणि रोज काही ना काही त्याला जे आवडतं अंगात घालायला, त्या जुन्या काही स्वेटर विणायचे तर ते स्वेटर विणत बसते. असे 20 वर्ष काही ना काही त्या मुलासाठी करत असते की आज नाही तरी. जसं शबरीचं उदाहरण आहे, शबरीमध्ये राम आलेले आहे, तिथे मुलगा हा याच्यातला आहे ना, मायेतला आहे, त्याच्यामुळे येण्याची शक्यता काही नाहीच. म्हणजे 80 वर्ष झाल्यानंतर 82 वर्ष 81 वर्ष जेव्हा होतात तेव्हा अचानक तो मुलगा काही कारणासाठी किंवा त्यालाच आईची आठवण येते आणि येतो. तर ती 80-81 वर्षीसुद्धा उठून ते त्याला अंगाला लावते स्वेटर. ते कसं झालं बाळा, तुला इतके दिवस थंडी वाजली नाही का, आणि चल गरम गरम जेवायला वाढते. स्वतःचा पाय तुटलेला असतो तरीसुद्धा ती पाय तुटलेला अवस्थेमध्ये उठून त्याला जेवू घातले. त्याच्या डोळ्यातल्या अश्रूच्या धारा थांबतच नाही. मी 20 वर्ष पाहिलं, मला कुठे सुख मिळालं, काय आनंद मिळाला, कोणी प्रेम केलं, कोणी प्रेम केलं नाही माझ्यावर, जे माझ्या आईचं प्रेम मला आत्ता दिसतंय. पण तरीसुद्धा यामध्ये दुसरा अर्थ, ही गोष्ट तेव्हा आवडली कारण वय लहान होतं. आता असं वाटतं त्या आईने किती आयुष्य त्याच्या मुलामध्ये घालवलं, त्यापेक्षा भगवंताच्या मागे घालवलं असतं, प्रत्यक्ष कृष्ण आला असता. पण त्या अवस्थेत तीही गोष्ट ऐकताना इतकं वाईट वाटलं की तो मुलगा आल्यावरचा जो आनंद आहे तो देव आल्याचाच आनंद आपण समजू. इतकं आपण जीव त्या संसारामध्ये गुंतवलेला असं अगदी लाथाडलं तरीसुद्धा त्यातून जीव काही निघत नाही. हे महावाक्य माहिती आहे, सगळं माहीत आहे, पण ते जर त्याचा जप नाही बोलला, महावाक्याचा जप जर आपण बोलला नाही
तर त्याच्या जपे तेथीचा विचार केला पाहिजे साधके श्रीराम. त्याचाच फक्त विचार केला पाहिजे की आपला जप सुटला. जप म्हणजे महावाक्य मला दिले आहेत, पण ते महावाक्य माझे सुटले हे तरी मनात आलं पाहिजे, करो न करो, पण हे सुटलं याचा साधकांनी विचार करावा असं समर्थ या ठिकाणी म्हणतायत. जय जय रघुवीर समर्थ 3 ओव्या म्हणते. महावाक्याचा अर्थ घेता आपण वस्तूची तत्वता त्याचा जप करिता वृथा सिणची होय श्रीराम. महावाक्याचे विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण. शुद्ध लक्षांश हे आपण वस्तूचा आहे श्रीराम. आपला आपणासी लाभ हे ज्ञान परम दुर्लभ. जे आदि अंती स्वयंभ स्वरूपची स्वये श्रीराम. जेथून हे सर्वही प्रगटे आणि सकळी जेथे आटे. ते ज्ञान झालिया फिटे भ्रांती वंदनाचे श्रीराम. मते आणि मतांतरे जेथे होती निर्विकारे. अति सूक्ष्म विचारे पाहता ऐक्य श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.